नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या गणपती अगदी काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. गणपतीच्या आगमनासाठी आपण गणपतीच्या मूर्ती बुक केली असेल. पण डेकोरेशन काय करावं याच्या संदर्भात अनेकांच्या मनात प्रश्न असतात. आज आपण पुण्यातील पाचोड्या विठोबा येथे तसंच रविवार पेठेत बोरियाळी येथे गणपतीचं डेकोरेशन कोणकोणत्या प्रकारचं उपलब्ध आहे, तसंच हे डेकोरेशन तुम्हाला कुठे कुठे घेता येईल, कोणत्या कोणत्या प्रकारच्या व्हरायटीज अवेलेबल आहेत, हे या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ बघून तुम्ही पाचोड्या विठोबा येथे आणि बोरियाळी येथे जाऊन खरेदी करू शकता. तुमची खरेदी सोपी व्हावी म्हणून हा व्हिडिओ तयार करण्यात येत आहे. या दुकानात गेल्यावर तुम्हाला कोणकोणत्या व्हरायटीज मिळतील हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. पण हा व्हिडिओ पूर्ण बघा. तसंच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्या समोर आणत असतो. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. गणपतीची आभूषणं जर तुम्हाला घ्यायची असतील तर पुण्यातील काही नामवंत सराफी पेढी आहेत, ज्यांच्याकडे तुम्हाला चांदीचा मोदक, मूषक जे गणपतीचे वाहन आहे, त्याशिवाय गणपतीचे दात, गळ्यातील हार, कानातील भिकबाळी, जानवं अशा गोष्टी तुम्हाला लक्ष्मी रोड येथे मिळू शकतील. या आभूषणांमुळे गणरायाचं रूप अधिकच मनमोहक दिसतं. काही जण तर अगदी चांदीचे मोदक बाप्पाच्या मूर्तीसमोर ठेवतात आणि तेही अतिशय विलोभनीय दिसतात. गणपती काही जणांच्या घरी 10 दिवस असतो तर काही जणांच्या घरी 1.5 दिवस इतका असतो. बाजारात गणपती बाप्पाच्या अत्यंत मनमोहक आणि आकर्षक अशा मूर्ती दाखल झाल्या आहेत. ती बुक करण्यासाठी भक्तांची अगदी गर्दी झाली आहे. आपल्याला हवी असलेली आणि साजेशी मूर्ती घेण्यासाठी ग्राहक वर्ग गर्दी करत आहे. आता आपण बघणार आहोत पाचोड्या विठोबा येथील इलेक्ट्रिकच्या दुकानात कोणकोणत्या प्रकारच्या विद्युत रोषणाईसाठी गोष्टी मिळतात. येथील इलेक्ट्रिक मार्केटमध्ये बाप्पाच्या विविध प्रकारच्या लाईटच्या माळा तुम्हाला अगदी 150 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत मिळतील. बाप्पाच्या रोषणाईसाठी विविध प्रकारचे दिवे तसेच फुलांच्या स्वरूपात असलेल्या माळा असं बरंच काही तुम्हाला कमी किमतीत मिळतील. आगामी गणेशोत्सवासाठी इथला बाजार अगदी सज्ज झाला आहे. तुम्ही जर शहरात यायची थोडी तसदी घेतली तर तुम्हाला विविध प्रकारच्या आकर्षक लाईटच्या माळा बघायला मिळतील. गणपती बाप्पाच्या शेजारी जर तुम्हाला फुलं ठेवायची असतील आणि ही फुलं जर लाईट स्वरूपात असतील तर ती अजूनच आकर्षक दिसतात. पाचोड्या विठोबापाशी तुम्ही जर आला तर तुम्हाला इथे बरीच दुकानं दिसतील आणि या दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीही मिळतील. पाचोड्या विठोबा इथली लेन इलेक्ट्रिक लेन म्हणून ओळखली जाते आणि इथे जर तुम्ही गणपतीच्या डेकोरेशनचं सामान घेतलं तर अत्यंत वाजवी किमतीमध्ये हे तुम्हाला मिळतं. तसंच इथे बऱ्याच प्रकारची व्हरायटीही तुम्हाला बघायला मिळते. बरेच जण गणपतीच्या आधी इथे येऊन खरेदी करतात आणि आपल्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन उत्कृष्ट आणि चांगलं कसं होईल या दृष्टीने ते प्रयत्नशील असतात. येथील गणपती बाप्पाचं डेकोरेशन जर तुम्ही बघितलं तर काय घेऊ आणि काय नको असा प्रश्न मनात येतो. वेगवेगळ्या प्रकारची झुमरं तसेच लामण दिवे आणि पणत्या इथे उपलब्ध आहेत. लामण दिव्याची किंमत अंदाजे 200 रुपयापासून ते अगदी 1000 रुपयापर्यंत आहे. आत्ता आपण बघणार आहोत बाप्पासाठी आकर्षक अशी सजावट. या सजावटीची किंमत 250 रुपयापासून ते अगदी 10,000 रुपयापर्यंत आहे. थर्माकोलला बंदी आल्यामुळे आता लाकडाचं आणि फोमचं मटेरियल हे डेकोरेशनसाठी वापरलं जातं.
थर्माकोलचे मटेरियल हे थोडंसं नाजूक असायचं, पण आता लाकूड किंवा फोममुळे तुमचं डेकोरेशन जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर हे किमान 3 ते 4 वर्ष वापरू शकता. बोहरी अळीमध्ये तुम्हाला हे डेकोरेशन बघायला मिळेल. अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती जर तुम्हाला बाप्पाच्या डेकोरेशनसाठी घ्यायची असेल तर बोहरी अळी येथे ती उपलब्ध आहे. राम मंदिराच्या प्रतिकृती विविध साईजमध्ये उपलब्ध आहे. लाकडी प्लायमध्ये हे डेकोरेशन असल्यामुळे हे डेकोरेशन दीर्घकाळ टिकते आणि तुम्ही याला लाईटची जोड देऊन अजूनच ती आकर्षक करू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेलं डेकोरेशन इथे तुम्हाला बघायला मिळेल. महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीचा विठोबा आणि संत ज्ञानेश्वर तसेच संत तुकाराम यांच्या वारीचं डेकोरेशन तुम्हाला इथे बघायला मिळेल. हे डेकोरेशन तुम्ही करून त्याला अध्यात्माची जोड देऊ शकता. आकर्षक कृत्रिम फुलं ही देखील बोहरी अळी येथे उपलब्ध आहेत. या फुलांची किंमत डझनावर आहे. ही फुलं जेवढी आकर्षक तेवढीच किंमत जास्त. नैसर्गिक फुलं ही शोभा वाढवतातच, पण जी कृत्रिम फुलं असतात ती दीर्घकाळ टिकतात. त्यामुळे लोकांची पसंती आता कृत्रिम फुलांकडे पण आहे. अनेक माळा या गणपतीच्या डेकोरेशनसाठी वापरल्या जातात. या माळांची किंमत साधारण 50 रुपयापासून ते अगदी 300 रुपयापर्यंत आहे. या माळा तुम्हाला बोहरी अळीत अत्यंत कमी दरात मिळतात. तेव्हा जर तुम्ही गणपतीच्या डेकोरेशनसाठी काही गोष्टी विकत घ्यायच्या असतील तर तुम्ही बोहरी अळीत एकदा या दुकानांना नक्की भेट द्या. दुकानं बरीच आहेत, त्यामुळे आम्ही इथे दुकानांची नावं सांगत नाही, पण हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त माहितीपूर्ण कसा होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आहे. गणपतीच्या मूर्ती पाठीमागे काही जण पडदे लावतात. हे पडदे अत्यंत आकर्षक दिसतात. हे पडदे तुम्हाला बऱ्याचशा दुकानात बोहरी अळीत दिसतील. पडद्यांच्या कलाकुसरीवर त्या पडद्याची किंमत अवलंबून असते. जेवढी कलाकुसर अधिक तेवढी किंमत अधिक, हे गणित बोहरी अळीत आहे. तर मग मंडळी, व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे सांगा. आम्ही अशाच प्रकारचे व्हिडिओज तुमच्या समोर घेऊन येत असतो. तेव्हा अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, गणपतीची खरेदी करताना पर्यावरणपूरक अशी खरेदी करा, कारण हे पर्यावरण आपणच जपलं पाहिजे. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये.